गरमी बेकार होता ना. आणि आज मित्र जेवू असतो ना दुपारी आपल्याकडे. चिकन आहे हा. आज जरा मोठं मेन्यू हा. कसे काय म्हणजे वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. म्हणजे खूप दिवसानंतर आपल्या चॅनलवरती ब्लॉग येतात आणि ब्लॉग बनवतच नाही होतं, थोडी गडबड चालू होती. आणि आजचं तुम्ही ब्लॉग बघताय ना, आपण मोबाईल चेंज केलेलो असो, आपण नवीन फोन घेतलो. दुसऱ्या चॅनलवरती तुम्ही जर ब्लॉग बघितला असाल तर आपण आता पहिलं आपला iPhone 15 Plus होतो, आपण आता 17वरती स्विच केलो. तर जुना फोन असा तो अजून पण घरात असा, जो की ज्याने आपली सुरुवात झालेली म्हटलं तरी चालतं, किंवा तुमचा सगळ्यांना एवढ्या लोकांचा प्रेम आपण कमवलो त्यामध्ये जो खूप मोठं वाटो असा त्या फोनचो. आणि जी काय आपण प्रोग्रेस केलो लाईफमध्ये, मग त्या फोनाक आपण कधीच विसराक शकलो नाही आयुष्यात. तर आई गेल्या पुढं सामान वगैरे आणू, मित्रपणे घराकडे येऊचो असा. आणि हे पार्सल्स असत, हे बघा, हे आता जाऊचे रवलेत, ते थोड्या वेळाने नेऊन देऊचे असत. दर दिवशी नेऊ घेतात पार्सलवाले, पण सध्या मँगोचं सीझन असा, मग त्यांची पण थोडीशी गडबड असा ऑर्डरची. तर मी नेक्स्ट लेवलवरती असा. बघूया आईची आणि वाट आणि मित्राची पण वाट बघतो, मित्र येतो आणि बघूया आजच्या दिवसात काय काय होतं आपल्यासोबत. चला मंडई, आई इलेली असा. आणि आज बुधवार, त्याच्यामुळे आई आज काहीतरी घेऊन इली असतली. ही भज्याची पुडी तर असाच, माशी आई घेऊन इली. भोपळे हे बघा, आणखी 2 आहेत भोपळे. कांद्याचा पोता त्या दिवशी घेतलो, कसले मासे आणले ते बघूया. उत्सुकता असता आई इली का मासे बघू देऊ. पहिले मासे दाखवते काय काय असत. हे बघा, हे तारले, त्याच्या खाली गरबे बांगडे असत, हे मोठे बांगडे सुद्धा असत. उद्या गुरुवार आजच खाऊ आहे सगळे, आजच जा काय असं ताजच. गरमी बेकार होता ना. आणि आज मित्र जेवू असतो ना दुपारी आपल्याकडे. चिकन आहे हा. आज जरा मोठं मेन्यू हा घरात. मासे कसे गावले आई, काय गे? बांगडे हे 200 रुपये काट दिले. ते खरबे बांगडे 50 2 आणि हे तारले 100 रुपयाचे. 100 रुपये. चिकन चिकन 220 रुपये किलो. आता सगळा बनवचा 12:30 झाले, तरी बरी टाइम आली लोक. जास्त कडधान्य बघूची होते ना. कडधान्य सध्या मंडी जोरदार ऑर्डरी चालू होत, त्याच्यामुळे कडधान्यावरती भरपूर जोर असा एकदम. म्हणजे गेल्या वर्षी जो रिस्पॉन्स होता यंदा तोच असा, सेम टू सेम. पण बाजारात रेट वाढले, रेट वाढतले. पण एक चांगला ना, प्युअर आणि चांगला मिळता ना, रेट वाढले तरी. पण शेतकरी आता आठवड्यात घेऊन येतात ना, त्यांच्याकडे बरा पडला. लोक आता स्टोअर करून ठेवतात आणि नंतर पावसाळ्यात मस्त त्याचा आनंद घेतात. सुके मासे पण बाजारात येतात तसे. कोणता आपण तोपर्यंत भज्याची पुडी उघडूया. किती रुपयाची आई? पाठवलंय सकाळी त्यांना. एक फोन येलो ऑर्डरचा. हॅलो, हा तुमची ऑर्डर पाठवली. या फक्त ती कुठे आहे बघायला गणपुरी बाजारात सकाळी टाकलंय. म्हणजे आपले पाहुणे तर इलेत आणि खालच्या घराकडे बसलेत मस्त वाऱ्यावरती. तर गरमी खूप होता. तर आई विचारूया, आई आज नेमक्या काय काय करते? वेगवेगळ्या प्रकारचा मेन्यू असा. आई काय काय असतं आज? आज बघा आता मी बांगडे साफ करतात, ते बांगडे भाजूया. बांगडे भाजतल्या. चिकन काय करतं? सुक्या. चिकन थोडा सुक्या करूया. सुक्या करतल्या. माशाची चटणी करूया. चटणी ओके. आणि हे तारले, हा तेच तारले. हा तारले. खरवे बांगडे बघूया आता. टाइम वर झाला तर ठीक आहे. दिव्या घराकडे नाही हा, त्याच्यामुळे पप्पा इथे जस्ट आत्ताच. उशीरही झालं थोडं. यस. हे बाबा या साईड का? गौरी तिकडे खाली असं त्यांच्यासोबत, पाहुण्यांसोबत. मासे साफ करून घेताय. यस. पप्पा पाठवूया त्यांच्या बरोबर. रोज ठीक. मंडळी, पाहुण्यांका तर आपण जोग घातलो आणि आता आपण सगळेजण जोग बसलो. तेजस पण असा, ते खालच्या घराकडे बसलेत वाऱ्यावरती मस्त. आणि बाकी आमची सगळी मंडळी इकडे या. जेवण करूया, मस्त जेवण तुमका दाखवते. ब्राह्मण भोजन करून गेला. पप्पा मामाकडे गेले ब्राह्मण भोजनात, त्याच्यामुळे संध्याकाळी खाऊ गावाचं नाही काय, तेच शाकाहारी. म्हणजे असं असता
नाही आई सांगता ती. अच्छा बाबू गेला मामा सोबत. माझा माका भात थोडं जेवलो. हो त्यांच्या बरोबर बसलो. नाही नंतर मिलिंद बरोबर बसलो. थोडे थोडे आमटीच घाल गोडी नको. बस या मस्त जेवणाचा आनंद घेऊया या. तर मंडई कोणतरी येऊचा होता, पाहुणे येऊचे होते, मित्र येऊचे होते बोललेले. तर कोण इला तर मंडई प्रजोष आपल्याकडे इल्लेलो असा. आता हल्ली तुम्ही इन्स्टावरती ट्रेंडिंगवरती बघत असतालात. प्रजोषचा एक डायलॉग असा, सकाळी उठले तर माझ्यापेक्षा तुम्ही त्याच्या तोंडानंच ऐका, म्हणजे तुमका वाटतात की कसं एक्झॅक्टली ऐका घेता वगैरे तुमका कळताला. तर प्रजोष आपल्या सोबत असेल बघा इकडे. चल सुरू करू काय? हां सुरू कर बघूया. तेजस्वी सकाळी म्हटलंय तर आता तुमच्या लक्षात दिलाच असताला. आणि त्याची आई भाऊ वगैरे पण इलेले असतात. त्यांना पण तुमका भेट होते, मस्त चायचं वगैरे आनंद घेतात. इकडे शूट चालूच असा बघू शकताय. प्रजोषचा भाव असा इकडे आणि आई आणि आतमध्ये बसलेले असतात. बरोच टाइम घालवलं आज, तर खूप मस्त वाटला. असेच रील बघित राहा माझे. येस आणि खूप मोठं करा माका. खूप support करा. तेजस सांग भेटलंय. तेजस खुश झालं. लाईव्ह बोलते मला. कसं वाटलं टाइम स्पेंड करून आज? मस्त आम्ही सकाळी इलो. सकाळी म्हणजे 11 वाजता सुटलो घरासून. हे सर जरा बरोबर टाइम झाला आणि आणि काय? बेटा नाही, खरंच मस्त वाटलं ओमकार बरोबर रवान. मी आई भाऊ सगळे जण येतो, जेलो वगैरे मस्त. आणि यांचे खरंच मसालो भारी वाटलो, कारण आम्ही पहिल्यांदा टेस्ट केलो यांच्याच घराकडे येऊन. यांच्याच घराकडे जेलो. कढी माका मस्त वाटली, एकदम रिअल कोकणातली फील देणारी. तर मस्त तुम्ही पण ट्राय करू शकता त्यांचं मसालो. आणि काय असं ओव्हर ऍक्टिंग करणारे मित्र. आता चाय घेऊ चला. सकाळी उठलाय नाही, नाही, असं नाही. मी कशी काय अरे बघ, नाकासून बोला तर नाकासून. नाही इतक्या नाकासून बोला. उठलाय शिकतो लय हळूहळू शिकतो. 2-3 टेक मध्ये शिकतो. मंडई आताच त्यांच्या फॅमिलीक मस्त बाय बाय केलो आणि त्यांना फणस पण दिलो पाठवून मस्त. हे बघा आमचे मोठे काका मुंबईत असतात, सगळ्यात मोठे काका भाई काका. भाई काकाने फणस कापले आणि कापले घरी